जनसुराज्य शक्ती पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे जतमध्ये भव्य असे उद्घाटन. तालुक्याच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात. जत तालुक्यात जनसुराज्य शक्ती पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे नुकतेच भव्य असे उद्घाटन आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, विविध गावातील कार्यकर्ते तसेच अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना आमदार डॉक्टर विनय कोरे म्हणाले, जत तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आणि तालुक्यातील विकासाचे नवे पर्व सुरू करण्यासाठी हे जनसंपर्क कार्यालय कार्यरत राहील. या कार्यालयाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला पक्षाशी थेट जोडले जाईल. जनसुराज्य शक्ती पक्ष नेहमीच शेतकरी, कामगार आणि सामान्य जनतेच्या पाठीशी उभा आहे आणि आगामी काळात जत तालुका विकासाचा आदर्श उभा करेल, असे यावेळी बोलताना आमदार विनय कोरे म्हणाले. जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की जत तालुक्यातील प्रत्येक नागरिकाच्या अडचणी सोडविण्यासाठी हे कार्यालय 24 तास खुले राहील. आगामी काळात जत तालुका जनसुराज्य शक्ती पक्षाचा गड ठरेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूपेंद्र कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजू ऐवळे यांनी केले. आणि लोकांच्यातनं खऱ्या अर्थानं सुराज्य साकारणारे एक दालन या ऑफिसच्या निमित्तानं आज लोकार्पित होत असताना अतिशय मनोभावे या ऑफिसमधनं पुन्हा एक चांगली सुरुवात व्हावी, लोकांच्या मनातला विश्वास दुगणित करण्याची ताकद आणि संधी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मिळावी, अशा मनापासूनच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले सगळेच आपल्या तालुक्याचे माझे संघटनेचे सहकारी बंधू आणि भगिनी, व्यासपीठावर माझ्याबरोबर उपस्थित असणारे आपल्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय समितजी कदम, व्यासपीठावर उपस्थित असणारे खरं तर एक मोठी लढाई जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची ह्या तालुक्यामध्ये आपण केली होती आणि त्यामध्ये प्रचंड मोठी शक्ती आपल्या संघटनेच्या वतीनं त्यांच्या गावातून निवडून आलेले आमचे सुभाषराव गोबी, सांगली जिल्हा परिषद मध्ये पहिल्यांदा जनसुराज्य शक्तीचे सभापती म्हणून खरं तर ज्यांनी आपलं नाव कोरलं आणि त्या महिला बाल कल्याण सभापती म्हणून त्यांनी काम केलं ते आमच्या सुजाताताई, आपले प्रवक्ते राजू वकील, ज्यांनी पुन्हा एकदा मोठ्या उत्साहानं ही जबाबदारी स्वीकारायचं ठरवलेलं आहे, ते आपले अध्यक्ष आदरणीय बसवराजजी पाटील, आमचे मारुतीराव कोरे, सगळेच या ठिकाणी ज्यांनी आता